नमस्कार, मी संतोष साळुंके लाईव्ह आउट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। आज आहे महाशिवरात्र 26 फेब्रुवारी 2025 आणि आता मी चाललोय कुणकेश्वर जत्रेला। आणि आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध जत्रा आणि सगळ्यात मोठी जत्रा म्हटलं तरी चालेल, कारण ही एक तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी आज अनेक देवस्वाऱ्या येणार। म्हणजे कुणकेश्वरच्या परंपरेप्रमाणे दरवर्षी ज्या जत्रेला आजूबाजूच्या गावातील देवस्वाऱ्या येतात, तर यावर्षी खूप सारे देवस्वाऱ्या येणार आहेत आणि खूप मोठमोठी देवस्थानं येणार आहेत आणि ती कुठची आहेत ती आपण बघणार आहोत। आणि एका एपिसोडमध्ये कुणकेश्वर होणार नाही, कारण खूप म्हणजे आज ह्या वर्षी जत्रा आहे ती विशेष आहे, कारण खूप सारे देव येणार आहेत, खूप साऱ्या गोष्टी घडणार आहेत। तर आताच्या एपिसोडमध्ये आपण कुणकेश्वरच्या जत्रेचा आनंद घेऊया आणि बाकीची ज्या गोष्टी आहेत कुणकेश्वरच्या त्या मी तुम्हाला अजून वेगवेगळ्या एपिसोडमध्ये दाखवीनच। तर आता आपण चाललो कुणकेश्वरला आणि या एपिसोडमध्ये आपण कुणकेश्वरची 2025 जत्रा कशी बदली ती बघूया। तर पाहुणाई पण निघाली, आपल्याला वाटेतून मिळाले। शिरगावला आहे मी आता आणि शिरगावची पाहुणाई कुणकेश्वरला जायला निघालेली आहे। आणि पाहुणाई बरोबर बघा किती गाड्या आहेत, ते गाड्यांची लाईन लागली। आता आपण शिरगावची पाहुणाई देवस्थान बघितलं। परफेक्ट टाइम मिळालेला आहे आपल्याला। शिरगावात आलो नाही ती निघाले। आता 12:30 वाजले ते आपण पोचलोय कुणकेश्वरला। कुणकेश्वरची जत्रा पार्किंग केलो आपण, निघालोय सगळ्या गाड्या पार्किंग आहे बघा। इकडे दगडाच्या वस्तू कलबत जाता मस्त। आपण इकडे रेट काढूया आता। किती रुपये? 100 रुपये। मग बाबूचे आता आपण वरून चाललोय खाली मंदिराकडे। इथून 1 किलोमीटरवरती मंदिर आहे, म्हणजे 1 किलोमीटर अगोदरच आपण गाडी पार्क केलेली आहे। कुणकेश्वर म्हटल्यावर कलिंगड आहे बघा, कलिंगडाची दुकान आहे तिकडे। कुणकेश्वरच्या जत्रेला आलेले भाविक यात्रा कलिंगड घेऊन जातात। जमत नाही आजी कुणकेश्वरला येईल बिचारी। अशा प्रकारे श्रद्धेने लोक येतात, वयाच्या तब्येतीची पर्वा न करता।
तिकडे पण आहे. लाकडी वस्तू वगैरे. हे 50 रुपये आणि बशी खरेदी करण्यासाठी मोरया बशी स्टॉलला भेट द्या आणि 50 रुपयाला 50 रुपये 6 कप. 50 रुपयाला 3 बशी खरेदी करा. श्री मोरया कपशी स्टॉलवर विविध कंपनीचे चहा कप आणि बशी मिळतात. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार आदरणीय आता आपण सुंदर अशी कोणती जत्रा बघतोय. हळूहळू आपण आता मंदिराकडे चाललोय. उताराच्या रोडने खाली चाललोय. सगळ्या टाईपची दुकानं आहे इकडे. लोक काही लोक दर्शन घेऊन मागे चालले आहेत. तर आज म्हणजे सगळी लोक आज आहे ना, उद्या दुपारपर्यंत जत्रा असणार. साधारण सकाळी देव आंघोळी करणार, लोक आंघोळी करणार. शंभरला 2 पाय पुसणे. आणि मालवणचे ठाकूर पूर्ण नाव काय? अविनाश ठाकूर सबस्क्रायबर आहेत आपले. आणि इकडून केसरा गेले. धन्यवाद धन्यवाद. आणि आता तुम्ही जाताल निघालास? सकाळी आला होता. मालवणला कुठे? म्हणजे शहरातच ना? आज मालवणवरून जत्रे गेले. चला बाय बाय धन्यवाद. अशा प्रकारे आपले सबस्क्रायबर पण सगळे इथे आहेत. चला जत्रेची मजा. आता आपण संपूर्ण जत्रेचा आनंद घेतोय. मस्त मी चालत हळूहळू आपण चाललोय मंदिराकडे. आपले सबस्क्रायबर आपले मालवणचे भेटले. अजून काही लोक ओळखीचे होते. अशा प्रकारे ह्या वर्षीची 2025 ची जत्रा आहे. दोन्ही फोन करतो हे वाळूच्या तर आता मी कुणकेश्वरला पोहोचलोय. राजा, आई, श्रुतिका इकडे. श्रुतिका हाय कर. श्रुतिका हाय कर. सलोनी आणि स्वानंदी. चला चला चला. कुणकेश्वरचा आनंद घेतो आपण. आता योगितेची आई आहे. आमची आई बाबा पुढे आहेत. त्यांना पण भेटूया आपण. ते पुढे जाऊन जत्रेत थांबतोय काय. आणि आता आपण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी यांचा नेहमीचा बाजार असतो इकडे कुणकेश्वरचा. तर आपण मंदिर आता फक्त 200 मीटरवरती आहे. इथून जवळपास 1 किलोमीटर चालत आलो आपण खाली. 900 मीटर ते 1000 मीटरवरती म्हणजे 1 किलोमीटरवरती आपण गाडी पार्क केली. खाजावालेच खाजा गाडी गावकर स्पेशल काय बाजाराची मोठा दुकान आहे इकडे. आता दररोज तुमचं आहेच गावणार. ते गेट आहे इकडे. गेट काय आपलं इकडे आहे ना. इकडे कुणकेश्वरचं गेट आहे. गेट काढले नाही होतं पहिला. इथे गेट होता कुणकेश्वरचा. तिकडे यांचं नेहमी दुकान असतं. आणि यंदा 1 दिवसच जत्रा आहे. उद्या दुपारपर्यंत जत्रा आहे म्हणजे रात्रीपर्यंत कमी लोक. मेन जत्रा उद्या सकाळी म्हणजे आंघोळी केल्यानंतर संपणार. आणि तरी पण काही लोक दुपारपर्यंत येतील. नरेंद्र राऊत आम्ही फॅमिली होती. आपण आलोय जत्रेमध्ये दुपारची. इकडे पण खायला झाला.
नारळी खाजा जाग्यावर खाजा बनवतो ताजा खाजा. गडबड खूप आहे इकडे. आजूबाजूला प्रत्येक आपली मार्केटिंग करतो. जत्रा तुफान भरली आहे. एका दिवसात जास्त गर्दी असणार आहे आज आणि उद्या पण काही लोक असतील पण मुख्य दिवस आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सिंधुदुर्गचे जवळ आलो बीचच्या जवळ आलेलो आहोत. नारायण राणे साहेब आलेले आहेत मंदिरामध्ये. राणे मॅडम त्यांचं स्वागत केलं आहे. मत्स्य बंदर विकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशराव राणे साहेब यांचं या महाशिवरात्रीच्या यात्रेच्या नितेश राणे निमित्ताने साहेब पण आले. देव कुंकेश्वराच्या दर्शनासाठी आगमन झालेलं आहे. आम्ही कुंकेश्वर देवस्थान मंदिर देवस्थान ट्रस्ट कुंकेश्वर सेवा मंडळ मुंबई ग्रामस्थ मंडळ कुंकेश्वर आणि ग्रामपंचायत कुंकेश्वर यांच्या वतीने सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करीत आहोत. महालंडकर भेटले आपल्याला. आणि किती वेळ लागलो दर्शनाको? 4-5 तास गेले. 3 तास गेले. किती वाजता उभे राहिलास? 9:30 आणि आता 12 वाजता झाला. मग 3 तास लागले. 2.5 ते 3 तास लागले. चला यंदा गर्दी आहे भरपूर. महालंडकरांचं दर्शन झालं. कुंकेश्वर पोहोचला. बाकी काय म्हणतो? बाकी काय चालला? आपण आता गेट कडे आलोय. तू केव्हा इकडे केव्हा गेला? आपण गेट कडे आहोत आणि नितेश राणे साहेब आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. आणि गर्दी बघा, दुपारचा 1 वाजला आणि एवढी गर्दी आहे. इथूनच लाईन चालू आली गेट कडून. मालंडकर सांगते 3.5 तास लागले, जवळपास 3-3.5 तास लागले. आता गर्दी अजून वाढली. ते सकाळी उभे होते. चला तुम्ही कशी लास कुठं आलात? तर रामेश्वरवर येणार काय? रामेश्वर पण येतो ना. वाट बघते रामेश्वर देवाची. आज तर रामेश्वर येतो दर्शनला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तर कलिंगडाची जत्रा, कारण कुणकेश्वरला कलिंगड फेमस आणि लोक दुसऱ्या दिवशी कलिंगड घेऊन जातात. आपण ज्या ठिकाणी कलिंगडचा बाजार भरतो तिकडे आलोय. म्हणजे मंदिर आहे इकडे समोर आणि मंदिराच्या समोरचा बाजार भरतो. लाईनीत सगळे बाजारवालेच. तर आता आपण रेट विचारूया. हे राजा कसा भेटला? हा सांगा. 300 रुपये. आणि या कधी? 150-200 वाले. 150-200 मोठ्या साईजची कलिंगड तिकडे. कुठची कलिंगड आहे? हे तुमचं नाव काय? कदम. बियाचे कदम. हे पण येवाले तिकडे सगळे राहिले गावातले. मस्त कलिंगड मस्त. आणि निलेश कदमांच्या दुकानात आपण आणि दरवर्षी त्यांचं इकडे असतं दुकान. आणि तुम्ही कधी लावला ते माल? 2 दिवस आधी. 2 दिवस अगोदर. नंतर गाडी घेत नाही ना? कारण सगळा रस्ता 1 किलोमीटर रस्ता पॅक असतो इकडे जत्रेच्या वेळी. ते 2 दिवस अगोदर आहेत. आणि आता उद्या पण असणार ना? आणि मग उद्या परवा साधारण परवा म्हणजे उद्या परवा. हा आणि तशी कोणती जत्रा 4-5 दिवस मागे पुढे असतेच ना. लोक जातच असतात आणि काही तीर्थक्षेत्र असल्यामुळे लोक येत असतात. त्यांच्या इकडे एकदम मंदिराच्या समोर, इकडे समोर मंदिर आहे आणि इकडे कलिंगडाचा बाजार भरतोय. सगळे लोकल आहेत इकडचे. इयाचे आणि कसे ते सगळे सगळे इयावाले.
सगळे स्थानिकच आहेत, त्यामुळे नक्की या आणि यांच्याकडून कलिंगड घ्या. कलिंगडाचा बाजार आणि स्वतः म्हणजे त्यांची शेती आहे कलिंगडाची. किलोप्रमाणे बोय किती होत आहे. मोठा कलिंगड आहे. किती किलो? 7.5 किलोचा कलिंगड आहे. 721 बरोबर. 220 रुपये साधारण रेट आहे सगळे. मोठमोठे कलिंगड आहे भारे. किती रुपये? 50 रुपये. किती किलो असतात साधारण? किती किलो असतात? 2 किलो. तुमचं नाव काय? काही सगळे एरियाचे ये सडा सगळे एरियावाले तिकडे. त्यांनी कलिंगडा पण ठेवले आणि भोपळे पण ठेवले. हा इकडे कलिंगडा पण सगळे मस्त मस्त गावठी गोष्टी तुम्हाला भेटतील इकडे. कुणकेश्वरची आणि कुणकेश्वर जत्रा पहिल्यापासून कलिंगडासाठी फेमस नाही. कलिंगडा ही जत्रा लोक कलिंगड घेऊनच जाणार. एकतरी कलिंगड घेऊन जाणार. आपण बरोबर मंदिर आहे समोर आहे. समोर मंदिर आहे बघा. मस्त भोपळे घेतलेले 50 रुपये. 50 रुपये 2 किलो हजार. 500 रुपये वाले मशीन तयार वसुलीची मशीन. 500 बोलतो कमी करणार नंतर. बोलायचं रेट 500. फोटो काढतो म्हणतो. इकडे सगळे लांबून लांबून लोक आहेत आपापला व्यवसाय घेऊन इकडे. ते सगळी भांडी म्हणजे तिकडे आपण आता कलिंगडाचा बाजार बघितला. इकडे कढई बिडई तुम्हाला भेटेल. तवा आणि ही त्यांची ठरलेली जागा आहे. इकडे तुम्हाला कायम मिळणार ते. खूप लांबून लांबून लोक आहेत. मोठे हे बघा भाताची मोठे चमचे काय तो. तुमचं कुठचं दुकान आहे? कुठं आलात? कोल्हापूर. अंगणवाडीला पण होता काय? अंगणवाडीवर इकडे आले. हा लाईनीत असतात ते नाही तो तेच नाही ते वेगळं. पण हे कसं तर काय ते विकायला ठेवले आज. पण हे का आडव्या घोयत ना ते. सगळे कोयता कसा हो? 250. इकडे कोणाची? त्यांची की यांची? त्यांची. सगळे लाईनीत दुकान आहे. छान आपली कुणकेश्वरची ऐतिहासिक जत्रा आणि खूप सारे देवस्वारी यावर्षी येत आहेत. जवळपास 9 देवस्वारी येणार आहेत असं समजलं. आता पुढे आहे. कोकणामध्ये खरं म्हणजे कोकण हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं एक कोकण आणि म्हणून कोकणामध्ये मोठमोठे बीच आहेत. चांगलं निळशार पाणी आहे आणि म्हणून 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्याला लाभला. इकडे शिंदे साहेब इथल्या गावातला आपला तरुण इथंच राहील, इथंच आई वडिलांची सेवा करेल, इथंच त्याला रोजीरोटी मिळेल. अशा प्रकारचं काम आपल्याला सरकारच्या माध्यमातून करायचं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. या आपल्या कुणकेश्वर देवस्थानच्या तर्फे आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत, काही प्रश्न आहेत, आम्ही एवढे सगळे लोक आहोत त्यामुळे सगळे प्रश्न आम्ही सोडवू. आपल्याला जे जे हवंय ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण शेवटी महादेवाच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून इथं कुठेही काही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला देतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
समीत हे समीत आज या महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. आज अनेक महनीय व्यक्ती श्रीदेव कुंकेश्वर दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्या. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार, कोकणचे सुपुत्र, सिंधुदुर्गचे भूमिपुत्र आदरणीय नारायणराव राणे साहेब, सर्वांचं श्रीदेव कुंकेश्वर मंदिराच्या यात्रेच्या निमित्ताने श्रीदेव कुंकेश्वर मंदिराच्या देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आलात. या ठिकाणी किती थांबणार? त्यांचं चॅनल, तुमच्या चॅनलचं नाव काय बोलला? निर्धार न्यूज. नक्की बघा. आणि सगळे बातम्या डॉक्युमेंटरी देखील प्रसिद्ध केले आहे आणि निर्धार न्यूज. बोला बोला काय प्रसिद्ध ठिकाण आहे आपलं. जसं आध्यात्मिक महत्व आहे तसं पर्यटनाचं महत्व आहे आणि या स्थळामुळे मला वाटतं पर्यटक गुजरातमध्ये येत आहे. देवाची महिमा आहे, महादेवाची महिमा आहे आणि त्यामुळे हा सगळा आपला भरभराटी झालेली आहे या देवस्थानामुळे झाली आहे. जसं हापूस आंबा तसं आमचा कुंकेश्वर हे जगप्रसिद्ध आहे आणि हे सगळं जगप्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी लाखो लोक येत आहेत. बरोबर. ही आध्यात्मिक शांती देणारं, आध्यात्मिक साक्षात्कार देणारं महती आणि प्रसिद्धी असलेलं देवस्थान आहे. आणि कोकणाचं सुप्रसिद्ध एक नंबरची यात्रा. एक नंबरचा आहे. आणि यावर्षी किती येतात? 9 दिवस आहे. 9 येणार. देवसारी स्वारी जे आहेत ते येत आहेत आणि त्यातले बरेचसे स्वारी आहेत ते काही वर्षानंतर येतात. आणि नामांकित सगळे नामांकित देवस्थान आहेत. नामांकित देवस्थान येतात. रामेश्वर, दिरबादेवी, आत्र्याचं आहे, पावणाई आहे, शिरगावची आणि शिरगावची अशी देवस्थानं जी आहेत. बरोबर. दिरबादेवी पण येते. हा, शिरगादेवी पण येते आहे यावेळी आणि ती अशी पाण्यातून येणार आहे. तो बघण्यासारखा एक सोहळा असतो. बरोबर. तशा पद्धतीचा सोहळा. बरोबर. धन्यवाद धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. औषध
आता एका दिवसासाठी बंद एकच दिवस गर्दी होणार दर्शन झालंय आणि इकडे सगळ्यांना महाप्रसाद दिला होते. सुंदर व्यवस्थापन केलेलं आहे